पेशावर ते तहद पेशावर, सिंधू नदीपासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदीपासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता माहितीये? सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाहीये, स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलाय एलॉन मस्क. तो बसला ना, तो आत्ताचा विचार नाही करत, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील. दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्कनं नावारूपास आणली. उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल, फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावरनं धावताना तुम्हाला दिसतील. तो आत्ताचा नाही, पुढचा फ्युचरचा विचार करतो. उद्या काय लागेल. जेव्हा तो 10 वर्षाचा विचार करतो मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. इतर लोकांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती फक्त 1 वर्षात करतो. का? जगात सगळ्यात श्रीमंत आहे. पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो. अंतराळ स्थानकात सुनिता विल्यम्स अडकल्या होत्या, नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्वतःच यान पाठवलं आणि सुनिता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं. एकटा एलॉन मस्क. त्याचं ठरलंय पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. पण आमची अलीकडची अडचण अशी आहे, हल्ली मुलं प्रश्न विचारत नाहीत, कारण त्यांच्याकडे जिज्ञासा नावाचा गुणच राहिला नाही. इंग्रजांना इथं राज्य करायचं होतं, त्यांना मालक बनवून राहायचं होतं, आम्हाला गुलाम बनवायचं होतं, म्हणून मॅकॅलॉनं जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी, ज्याच्यात जिज्ञासा या गुणांचा समावेशच नाही, अजिबात नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला माहिती आहे एक काळ असा होता, देश आमचा, समुद्र आमचा, पण आम्हाला समुद्रात जायचं झालं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराजांनी इतका बदल केला की आता पोर्तुगीजांना आमच्या समुद्रात यायचं असेल, महाराजांचा परवाना घ्यावा लागायचा. ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवास कोकणातल्या चौलच्या कार्यालयात उतरला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं, पण महाराजांच्या कार्यालयातनं परवाना घेतल्याशिवाय त्याला पुढे जाता येणारच नव्हतं. तो महाराजांच्या कार्यालयात पोहोचला. आता त्यांनी परवाना घ्यावा, निघून जावं की नाही. या लोकांकडे एक विलक्षण गुण आहे, आपल्याला आपल्याबद्दल जेवढी माहिती नाही तेवढी आपल्याबद्दल परकीयांना माहिती आहे. तुम्हाला माहिती आहे 169 इंग्रज फक्त पहिल्यांदा भारतात उतरले. 179, फक्त 169, 179. इथं आल्यावर त्यांनी पहिलं काय केलं, त्यांनी भारतीयांचा अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात आलं ह्यांच्यावर राज्य करणं सोपं आहे, सोपं आहे. मग त्यांनी 1000 इंग्रज आणखी बोलावून घेतले, मग आणखी 10,000 बोलावले. 1947 साली देश स्वतंत्र झाला. त्यावेळी या देशाची लोकसंख्या होती 29 कोटी आणि या देशात इंग्रजांची संख्या होती फक्त 1 लाख. 1 लाख इंग्रजांनी 29 कोटी जनतेवर 150 वर्ष राज्य केलं. कशाच्या बळावर? अभ्यास. तो कुठून आला? जिज्ञासेतून. जिज्ञासा तुम्हाला प्रश्न विचारायला प्रवृत्त करते, प्रश्न तुम्हाला उत्तर देतात, उत्तर तुम्हाला माहिती देतात आणि माहिती तुम्हाला ज्ञान देते. हे सगळ्यात महत्वाचं आहे. प्रश्न विचारायला हवेतच. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं आणि न्यूटनला प्रश्न पडला सफरचंद खालीच का पडलं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मला खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, आपल्यातला एखादा बसला असता तर आणि पडला असतं सफरचंद खाली,
काय प्रश्न पडला असता आपल्याला? बरं झालं मी असतानाच पडलं. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कुणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्याने विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खा ना मुकाट्यानं, का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जिज्ञासा विषयाचं आकलन करून घेण्यासाठी अत्यंत महत्वाचा गुण आहे, अत्यंत. हा अबेकरे ज्यावेळी महाराजांच्या कार्यालयात आला, त्यांनी तिथल्या कार्यालयाच्या अधिकाऱ्याला पहिला प्रश्न केला, तुमच्या महाराजांचं सैन्य कमी, तुमच्या महाराजांचं सामर्थ्य कमी, तुमच्या महाराजांची संपत्ती कमी, तरी तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत. तुमच्या महाराजांच्या यशाचं कारण काय? आणि महाराजांचा अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांच्या यशाचं कारण एकच, अभ्यास, प्रचंड अभ्यास, विलक्षण अभ्यास. आमच्या महाराजांना सगळ्या क्षेत्रप्रांताचा अभ्यास आहे. धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, तोंडपाठ आणि भूगोल जणू राजांच्या नजरेत साठवलाय. अभ्यास हेच महाराजांच्या यशाचं कारण आहे. म्हणजे महाराजांच्या यशाचं कारण अभ्यास, आमच्या अपयशाचं कारण विना अभ्यास. काय विलक्षण असेल हे सगळं. कशासाठी करत होते महाराज? अबेकरनं दुसरा प्रश्न विचारला, तुमचे महाराज हे जे सगळं करतायत, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे? तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे? तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि महाराजांचा अधिकारी सांगतोय, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या राजांची महत्वाकांक्षा अहद तंजावर ते तहद पेशावर, सिंधू नदी पासून बंगालचा उपसागर, अखंड स्वराज्य उभा करायचं आणि या स्वराज्यावर भगवा डौलानी फडकावत ठेवायचा, हे आमच्या राजांचं ध्येय आहे. काय ध्येय आहे? अहद तंजावर, तहद पेशावर, सिंधू नदी पासून कावेरीच्या संगमापर्यंत अखंड स्वराज्य. काय विलक्षण ध्येय आहे. आमचं ध्येय काय आहे? जे ध्येय आहे ते गाठायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यास, विलक्षण अभ्यास. सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि तुमच्यात सगळं आहे, काही नाही असं अजिबात नाही. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, फिनलँड नावाचा देश तुम्हाला माहिती असेल, 55 लाख फक्त लोकसंख्या आहे, फक्त 55 लाख. तिथं मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन आहे, तिथं मिनिस्ट्री ऑफ लेबर आहे, तसंच तिथं मिनिस्ट्री ऑफ फ्युचर आहे. जगातल्या कुठल्याही देशाकडे हे डिपार्टमेंट नाही, मिनिस्ट्री ऑफ फ्युचर. 100 वर्षानंतर फिनलँड नावाच्या देशाला कुणाची गरज आहे याचा सगळा डाटा आता त्यांच्या शिक्षकांकडे आहे. उद्या 100 वर्षानंतर आम्हाला कोण हवेत? इंजिनियर्स, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, सायंटिस्ट, कोण? आत्ता तयार आहे. फ्युचर. भूतकाळाची शिदोरी पाठीशी घ्यावी, भविष्य काळाचं ध्येय ठरवावं आणि वर्तमान काळात चालत राहावं. हे यशाचं सगळ्यात मोठं सूत्र आहे. उद्याचं फ्युचर काय व्हायचं आहे, आपण काय झालं पाहिजे, कुठं? जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती कोण आहे आता माहितीये? सगळ्यात श्रीमंत एलॉन मस्क. बापजाद्याची श्रीमंती नाहीये, स्वतःच्या एकट्याच्या हिमतीवर जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस ठरलाय एलॉन मस्क. तो बसला ना, तो आत्ताचा विचार नाही करत, पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय त्याचा विचार करतो. पुढच्या 10 वर्षात मला काय करायचंय. पहिला माणूस आहे ज्याने विचार केला, 2050 साली पृथ्वीच्या पोटातलं पेट्रोल डिझेल संपेल, 2090 साली पृथ्वीच्या पोटातला गॅस संपेल, मग गाड्या कशावर पळतील? दुसऱ्यानं काढलेली टेस्ला कंपनी विकत घेतली आणि इलेक्ट्रिक कार्स बनवणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून टेस्ला या एलॉन मस्कनं नावारूपास आणली. उद्या ज्यावेळी पेट्रोल डिझेल गॅस नसेल, फक्त टेस्लाच्याच गाड्या जगाच्या रस्त्यावरनं धावताना तुम्हाला दिसतील. तो आत्ताचा नाही, पुढचा फ्युचरचा विचार करतोय. उद्या काय लागेल. जेव्हा तो 10 वर्षाचा विचार करतो, मला हे करायचं आहे, त्याच्यानंतर तो परत बसतो आणि तो ठरवतो, जे मला 10 वर्षात करायचं आहे ते 1 वर्षात कसं करता येईल. इतर लोकांना जी गोष्ट करायला 10 वर्ष लागतात, एलॉन मस्क ती फक्त 1 वर्षात करतो. का? जगात सगळ्यात श्रीमंत आहे.
पूर्वी देश अवकाशात यान सोडायचे, एलॉन मस्क सिंगल पर्सन स्वतः यान अवकाशात सोडतो. अंतराळ स्थानकात सुनीता विल्यम्स अडकल्या होत्या, नासालाही शक्य झालं नाही त्यांना पृथ्वीवर आणलं. एलॉन मस्कनं स्वतःच यान पाठवलं आणि सुनीता विल्यम्सना सुखरूप पृथ्वीवर आणलं. एकटा एलॉन मस्क. त्याचं ठरलंय पुढच्या 10 वर्षात माझं मंगळावर शहर असेल. पुढच्या 10 वर्षात मंगळावर शहर. आमचं ध्येय काय बघू, चाललाय कोथरूडला फ्लॅट घ्यायचा प्रयत्न. तो मंगळावर, आम्ही अजून कोथरूडलाच. का जगातला श्रीमंत आहे तो? त्याच्या कंपनीला महिन्यात 50,000 कार्स बनवण्याची ऑर्डर मिळाली. अशक्य आहे, जगातली कुठलीच कंपनी एका महिन्यात 50 गाड्या बनवू शकत नाही. पण तो एलॉन मस्क आय कॅन स्वीकारला आव्हान. पण त्याच्या कंपनीचं मशीन टूल बिघडलं, जे मिळत होतं फ्रान्सला. फोन केला, मशीन टूल हवाय. फ्रान्सची कंपनी म्हणली 2-3 दिवसात पाठवतो. 2-3 दिवस एवढा कुणाकडे वेळ आहे? त्यांनी स्वतःचं विमान काढलं, फ्रान्सला पोहोचला, मशीन टूल घेतलं. संध्याकाळी कंपनीत काम रुकना नाही चाहिए, अजिबात नाही. का जगातला श्रीमंत आहे तो? परवा त्यांनी त्याचा 47वा वाढदिवस साजरा केला. कसा केला असेल हो? जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. कसा वाढदिवस केला असेल? काय सेलिब्रेशन असेल त्याच्या वाढदिवसाच? अख्ख्या अमेरिकेत बॅनर लागले असतील, आमचे आधारस्तंभ. काय सेलिब्रेशन असेल? कसा वाढदिवस केला माहितीये? स्वतःच्या 47व्या वाढदिवशी तो 24 तास अखंड काम करत होता. अखंड काम. त्या दिवशी तो 1 मिनिट झोपला नाही. वाढदिवसाचं सेलिब्रेशन कसं? 24 तास अखंड काम. का जगातला सगळ्यात श्रीमंत आहे तो? याचं कारण हे आहे, सगळ्यात महत्वाचं, ध्येयाशी समर्पित क्षण त्याच्यासाठी. तेव्हा यश मिळतं. तेव्हा यश. गरजेची गोष्ट आहे ती मोठं व्हायचं आहे ना. मोठ्यांचे हे गुण आम्हाला आत्मसात करावेच लागतील. मी नेहमी जाता जाता एक गोष्ट सांगतो. थॉमस अल्वा एडिसन माहिती आहे तुम्हाला? बहिरा होता, ऐकूच येत नव्हतं त्याला. ऐकूच येत नाही त्यामुळं ग्रहणच काही ज्ञान व्हायचं नाही. सबब तो मंदई होता, म्हणजे ज्ञानच नव्हतं. पण त्याच्या आईची खूप इच्छा होती एडिसननं खूप शिकावं, मोठं व्हावं. म्हणून आईनं या बहिऱ्या एडिसनला शाळेत पाठवलं. आता तो बहिराच आहे, त्याला ऐकूच येत नाही, तर टीचरनी शिकवलेलं त्याला कळणार कसं? तरी काही दिवस एडिसन शाळेत गेला. एके दिवशी शाळेतून घरी आला. आईनं विचारलं, एडिसन कसा होता आजचा दिवस? एडिसन म्हटला, खूप छान आई. आणि त्याच वेळी एडिसननं आपल्या दप्तरातून त्याच्या टीचरनी दिलेलं पत्र काढलं आणि आपल्या आईच्या हातात दिलं. आई, माझ्या टीचरनी तुझ्यासाठी दिलंय. आईनं ते पत्र घेतलं, फोडलं आणि वाचायला लागली. टीचरनी लिहिलं होतं, तुमचा एडिसन शिकण्याच्या योग्यतेचा नाही. जगातला कुठलाच शिक्षक त्याला शिकवू शकत नाही. कृपा करून त्याला उद्यापासून आमच्या शाळेत पाठवू नका. आम्ही त्याला शिकवू शकत नाही. हे पत्र वाचलं आणि आईच्या डोळ्यातनं खळ अश्रू उखळले. आपल्या आईच्या डोळ्यातले अश्रू त्या इवल्याशा एडिसननं बघितले. आई का रडते ग? काय लिहिलंय टीचरनी? तसे आपले सरकन अश्रू आईनं पुसले आणि आई एडिसनला म्हणाली, वेड्या रडते कुठं? आनंदाचे अश्रू आहेत. का ग? काय लिहिलंय आमच्या टीचरनी? अरे तुझ्या टीचरनी लिहिलंय की तुमचा एडिसन खूप हुशार आहे. इतका हुशार आहे की त्याच्या तुलनेत त्याच्या वर्गातली इतर मुलं अगदीच ढ आहेत. त्यामुळे आम्हाला वर्गात शिकवताना अडचण येते. आता काही दिवस तुमच्या एडिसनला शाळेत पाठवू नका. तोपर्यंत आम्ही इतर मुलांना एडिसन इतकं हुशार करतो, ती मुलं एडिसन सारखी हुशार झाली की मग आम्ही एडिसनला बोलावतो, मग त्याला शाळेत पाठवा. एडिसन म्हटलं, आई मी खरंच हुशार आहे. हो तर आहेच माझा एडिसन हुशार. मग आता शाळा? आता नाही जायचं शाळेत, आता घरीच शिकूया. आणि त्या दिवसापासून एडिसनची आई त्याला घरी शिकवायला लागली. एडिसनच्या आईनं आपल्या एडिसनला शिकण्याचा एकच मंत्र दिला. ती एडिसनला म्हणाली, एडिसन फक्त प्रश्न विचारत राहा. निसर्गाला प्रश्न विचार. जे जे दिसेल त्याला प्रश्न विचार. विचार सूर्य का उगवतो? विचार चंद्र का मावळतो? विचार विजा का चमकतात? विचार पाऊस का पडतो? प्रश्न विचार एडिसन.
निसर्ग तुला उत्तर देईल.